पुणे लोकसभेचा गड भाजपने राखलाय। मात्र विधानसभानिहाय भाजपची आकडेवारी बघितली तर 2019च्या तुलनेत भाजपला पुण्यात फटका बसलाय। मात्र पुण्यातील 6 विधानसभा मतदारसंघापैकी 5 विधानसभा मतदारसंघात भाजपचा दबदबा पाहायला मिळाला, तर एका विधानसभा मतदारसंघात मविया पुढे होती। त्यामुळे लोकसभा निकालाच्या आकडेवारीनुसार विधानसभेत काय परिस्थिती असू शकते पाहूया। देशात लोकसभेचा निकाल लागला आणि विजयाची हॅट्रिक करत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विराजमान झाले। दरम्यान लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला चांगलाच फटका बसला, तर मवियानं चांगलं यश मिळवलं। मात्र लोकसभेच्या निकालानंतर पुण्यातील विधानसभानिहाय मतदारसंघाचे आकडे बघितले तर 2019च्या तुलनेत भाजपला फटका बसताना दिसतोय आणि हीच आकडेवारी महायुतीसाठी विधानसभेत डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे। 2019 मध्ये पुणे विधानसभा मतदारसंघ कसब्यातून गिरीश बापटांना 52,391 मतांची आघाडी, तर 2024 साली मुरलीधर मोहोळ यांना 14,483 मतांची आघाडी। शिवाजीनगर मतदारसंघातून 2019ला गिरीश बापटांना 29,532 मतांची आघाडी, तर मुरलीधर मोहोळांना 3,337 मतांची आघाडी। पुणे कंटोन्मेंटमध्ये गिरीश बापटांना 2019 साली 12,733 मतांची आघाडी, तर मुरलीधर मोहोळ यांची 13,297 मतांची पिछाडी। कोथरूडमध्ये 2019 साली गिरीश बापटांना 1,06,196 मतांची आघाडी, तर 2024 मध्ये मुरलीधर मोहोळांना 74,257 मतांची आघाडी। वडगाव शेरीमध्ये 2019 साली गिरीश बापटांना 56,821 मतांची आघाडी, तर 2024 मध्ये मुरलीधर मोहोळ यांना 14,985 मतांची आघाडी। पर्वतीमध्ये 2019 साली गिरीश बापटांना 66,322 मतांची आघाडी, तर 2024 मध्ये मुरलीधर मोहोळ यांना 28,997 मतांची आघाडी। म्हणजेच कसब्यात भाजपला 37,908, शिवाजीनगरमध्ये 26,195, पुणे कंटोन्मेंट 2019 मध्ये 12,000 लीडवर असणारी भाजप 2024 मध्ये 13,000 मतांनी पिछाडीवर राहिली। म्हणजे जवळपास 26,000 मतांचं नुकसान भाजपला या ठिकाणी झालं। कोथरूडमध्ये 31,093, वडगाव शेरीत 41,836, पर्वतीमध्ये 37,325 मतांचं मताधिक्य घटलं। म्हणजेच पुण्यातील 6 विधानसभेत भाजपचं जवळपास 2 लाखांचं मताधिक्य घटलं। तरीही 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघात भाजपचाच दबदबा पाहायला मिळाला। प्रामुख्याने 5 म्हणजे 3 मतदारसंघात तर मोठा कस लागणार आहे। त्याच्यामध्ये शिवाजीनगर असेल, पुणे कॅन्टोन्मेंट असेल, पर्वती असेल किंवा वडगाव शेरी असेल, हे 4 मतदारसंघ तर क्लिअर कट भाजपसाठी मोठं आव्हान असणार आहे। उरलेला कोथरूड काहीचा सोपं आहे आणि काँग्रेसची अवस्था उलटी आहे की एक मतदारसंघ आहे, पण त्या एक मतदारसंघात त्यांच्या स्वतःच्या उमेदवारालाच मताधिक्य देता आलेले नाही आहे। त्यामुळे दोन्ही पक्षांचा कस लागणार आहे। आता जे 6 मतदारसंघ महायुतीचे 5 आहेत, त्यांना ते राखताना त्यांचा कस लागेल आणि काँग्रेसचा जो कसबा आहे तो राखताना काँग्रेसचाही कस लागणार आहे, अशी परिस्थिती आहे। 5 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी पिछाडीवर, कसबा 14,483 वर पिछाडी, शिवाजीनगर 3,337 मतांची पिछाडी, पुणे कंटोन्मेंट 13,297 मतांचे लीड, कोथरूडमध्ये 74,257 मतांची पिछाडी, वडगाव शेरीत 14,985 मतांनी पिछाडीवर, तर पर्वतीमध्ये 28,997 मतांनी पिछाडीवर। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते। हिंट, बड़े आराम से। म्हणजेच 2019च्या तुलनेत यंदा भाजपचं मताधिक्य घटलं असलं तरी 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघात भाजपचा दबदबा पाहायला मिळाला, तर भाजपच्या एका विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठं लीड मिळालं होतं। प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी!
बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।